रेडी आपण शेअर करू जे अरे. तुला आवडेल. नाही ते मी ठरवेन. तुझं मी शेअर करेन पण मी वॉर सुरू झालेला आहे. नाही 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 हे मला आठवत आहे, पण म्हणजे हे नवीन वालं आहे का जुनं वालंच आहे? जुनं मला सांग हे खायचं असतं ए शाहीच्या आयुष्यात एकच चॅलेंज आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे. हो खरं आहे. आवाहन अशी मधली सुट्टी झाली की तसं धावत धावत जायचो आणि ते खूप मोजका स्टॉक असायचा त्यांच्याकडे. त्यामुळे जे पहिले 4-5 मुलं जातील त्यांनाच मिळायचं. सो आम्ही असं रेडी असायचो की मधली सुट्टी झाली धावत धावत जायचं, चिंच घेऊन यायचं. सो माझ्याकडे 10 प्रश्न आहेत तुमच्या दोघांसाठी पण. मिळून आहेत की नाही वेगवेगळे 10 असे. तर त्याच्यापैकी किती आन्सर तुम्ही बरोबर द्याल तर हे 10पैकी तुम्हाला तेवढे चॉकलेट्स मिळतील. यातलं काहीही सिलेक्ट करू शकतो का? म्हणजे हो काहीही जे आवडीचं असेल ते, आवडीचं. किंवा एखादं छोटं असेल तर मी त्यातल्या 2-2 गोष्टी वगैरे घेऊ शकतो ना? पण जेवढे आन्सर करेक्ट येतील तेवढे. तेवढेच. हां. ओके फाईन. Share Ready? करू, आपण शेअर करू जे अरे. तुला आवडेल. नाही ते मी ठरवेन. तुझं मी शेअर करेन पण मी वॉर सुरू झालेला आहे हो आणि आता आता मी पण बघतोच. पहिलं तर भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. बरं काय घेतोय? वॉर सुरू केलेला आहे आणि आता देअर इज नो मर्सी. आता आपण खेळूयात. अच्छा ते मिळणार नाही का मला? कोणतं? ते काय ते चॉक आहे का? नाही सिगरेट आहे ती. बघू दाखव. गोड असते का ही? हां काइंड ऑफ मिंट. खायचे असते. हां माहीत नाही. आम्ही दोघेही या गोष्टीपासून लांब आहोत. नाही 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 हे मला आठवत आहे, पण म्हणजे हे नवीन वालं आहे का जुनं वालंच आहे? जुनं वालंच आहे. मला सांग हे खायचं असतं ए शाळेत असताना हे आम्ही खायचो आणि ना चॉक म्हणायचो आम्ही, तेव्हा सिगरेट नाही म्हणायचो. ते तर त्यामुळे. सिगरेट म्हणून मिळतं. मला कधीच इंट्रोड्यूस म्हणजे मी मागासलेली शाळेमध्ये. खाऊन बघ. नाईस चांगलं. आणि एक मी जिंकलोय. हो. आणि सॉरी हां वॉर. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळानुसार? राजस्थान. करेक्ट. मग एक तिला मी जिंकू दिलं. अरे तुम्हीच बोलला ना एक मला एक हिला प्रश्न आहे म्हणून मला आन्सर माहिती होतं याचं. ओके चूज करणार. मला ना मँगो बाईट लहानपणापासून खूप आवडतं. 50 रुपये काय आहेत पण मागे ते पण ते मिळते. पण आहेत का? याने खोटे आहेत ते. मग मी 50 रुपयेच घेतले. हे खोटे आहेत ना? मँगो बाईट नको. जेम्स ते. जेम्स कसं वाटून खाऊ शकते अनलाईक यू. लाईक यू. बापरे. थँक्यू. जगातली सर्वात मोठी नदी कोणती? गंगा. गंगा. जगातली का भारतातली? जगातली. रिव्हर नाईल. ए जगातली जगातली रिव्हर नाईल. आली आहे. चिक्की हवी. चिक्की द्या. नाही दिस नॉट फेअर. मला याचा एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर आणि वॉर हिने सुरू केलं. मला याचा अर्धा वाटा हवा आहे. पण मी पण म्हणाले गंगा कोणालाही माहिती आहे. मग बोलायचंच ना पटकन माहिती आहे तर. पण बोलले ना गंगा गंगा असं झालं ते. असू द्या राहू द्या जाऊ दे. डब्बा माहिती होतो आणि मी जिंकला. नेक्स्ट. बरं जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंदू महासागर. नाही 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 पॅसिफिक ओशन. चिक्कीला माझ्याकडेच ठेवतो. आता माझं चुकलं म्हटल्यावर तू बरोबर देणारच ना. हेला नाही आहे ज्यांनी तो स्किप करूयात. नाही, मग तू दे ना दे. मला हे माहिती होतं की हिंद महासागर तर नाहीच आहे. पॅसिफिक ओशन दिसतं ना मग map मध्ये. अधिकाने सांगितलं. हो अधिकाने सांगितलं दहावीपर्यंत त्यांनी अभ्यास केलेला दिसतो. केला होता यार. 10वी पर्यंतच केलं. त्याच्यानंतर नीट नाही केलं. बरं ऑलिम्पिक किती वर्षांनी होते? 4 years. 5 years. 4 years. जस्ट काउंटर करा. मला पाहिजे आहे लॉलीपॉप.
लॉलीपॉप कोण घेतं हे होतं सवण मला नको होतं ते. तिच्यासाठी घेतली. ओके. लॅव्हेंडर स्ट्रॉबेरी ठेव तुझ्याकडेच. आणखी नाही घेऊ? नेक्स्ट आन्सर. ओके ओके. आता मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? 206. 206. मी बोललो आधी. अरे पण मला पण हवं आहे. मी डॉक्टर आहे, कमॉन, मला माहिती आहे. साईड ती काय ते हां हो, छत्रीसारखं ते वाला. छत्री? छत्री घेऊ आपण. छत्री नाही तुझ्याकडे आहे येते हे. अर्ध अर्ध ना अर्धे. इथे येते ते ह्या साईड. अर्धी. छत्री हे हा ते काय ते छत्री नाही आहे ते बडीशेप आहे. बडीशेप ना. जेवणानंतर आम्हाला बरं, आता काही ना इंग्रजी शब्द आहेत जे आपण रोजच्या बरं. याच्यात वापरतो, त्याची मराठीत ट्रान्सलेट करायचे आहेत. हो आणि आम्हाला इंग्लिश येत नसेल तर तेच सांगतील मग मराठीत, आपण इंग्रजीत सांगू. ओके. अवघड आहे. बरं, फ्रीज. येतं थंड. थांब कूल कूल कूल. 4 अरे थंडला 5 म्हणतात. अरे माझी आजी शीत म्हणायची. शीत 7 शीत कपट 8 शीत कपटामय क्लोज टू क्लोज. शीत कपटामय शीत कपटालय. 10 शीत कपटालय गणलंय. काय? शीत कपाट. शीत कपाट अरे मी ऑलमोस्ट होते ना, मला नाही काय नाही अर्ध मिळणार. तरी देऊ हे एक मिळेल तुला त्याच्यातलं. किती किती व्यवस्थित होते. मी शीत पण म्हणाले, मी कपाटामय वगैरे पण म्हणत होते. संस्कृत सांगत होते मी ऍक्च्युली. खुश आहे. मी संस्कृतमध्ये म्हणत होते. एक एवढं घे आणि खुश राहा. ओके. ओके. नेक्स्ट, प्लॅन. काय? प्लॅन. एक मिनिट हा, ही काय बोलून ना ट्रान्सलेट करते. नाही, ह्या- आय स्वेअर मला हा, ब्लँक तुम्ही- वाटलं. हा? ब्लँक वाटलं. नाही, प्लॅन. टिक टिक वन. कार्य टिक टिक मी सांगते. थांब थांब थांब. टिक टिक म्हणू नकोस फक्त. विचार. 4 टिक, 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 कारस्थान. टिक, 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 6 टिक, 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 टिक. 7 कारकीर. तुझा प्लॅन काय आहे? 10 डन. काय आहे? बेट. तुझं बेत ओ, काय? काय ओ, बेत आहे मी तुझा बेत रे? म्हणजे मेन्यूच समजायचो आजपर्यंत. आज काय दे? आज काय बेत? बरं. पेन. लेखणी. लेखणी. मी बोललोय आधी, मी बोललोय आधी, पण मी आपल्याला बोललोय. हाफ हाफ मिळायला ठीक पाहिजे. आहे, काय हवं तुला? काय बोल. असं काही बोल. चालेल. त्यांना आज आपण ह्यांना लुटूयात. जेम्स द्या. तिथेच. हॅलो लॉलीपॉप. काय इथे इथे लॉलीपॉप पण इथे पाहिजे. अच्छा, हो का? अरे म्हणजे नेक्स्ट आपण याला. एक टीम मध्ये होतो ना आता. ए ए ए ए नाही नाही नाही. नेक्स्ट टीम. हां. नेक्स्ट. ओके. बॅट. फलक. फलक. नाही. पलंग. पलंग. 5 6 थांब थांब. चेंडू आणि फलंद 9 फलंदाज म्हणतो. 10 आउट. काय म्हणतो? चेंडू फळी. बॅटला चेंडू आणि फळी म्हणला. हां, चेंडूची फळी. चेंडूची फळी. अच्छा, चेंडू फळी. चेंडू फळी. गॉड, हे फळी फळी माझ्या डोक्यात आलेलं पण बोलू जाऊ दे. ओ गॉड. हां. ओके. नेक्स्ट सोपं विचारते तो. ओके. चॅलेंज. 1 मी तुला 2 मी तुला चॅलेंज देते. मी तुला 4 काय देतेस रे? मी तुला मी 6 हा वर्ड यूज पण केलाय बऱ्याचदा पण आता 7 नाही मला. चॅलेंजिंग आहे. 8 मी तुला 9 थांब थांब. 10 आव्हान. आव्हान नाही, एक दुसरा पण शब्द आहे जो मला आता आठवत नाहीये, तो मी खूपदा यूज मी चॅलेंज, मी प्रॉब्लेम या वर्डसाठी चॅलेंज म्हणून यूज करते. सध्या हिच्या आयुष्यात एकच चॅलेंज आहे. म्हणजे प्रॉब्लेम आहे. हो खरं आहे. आवाहन. बरं, अजून फर्स्ट हे सोपं विचारते. टूथपेस्ट. दंतमंजन. करेक्ट. पण ते दंतमंजन टिकटॅक द्या टिकटॅक. एक सेकंड. दंतमंजन म्हणजे हे असतं. ते तू त्यांच्याशी डिबेट कर. मला दंतमंजन tic-tac म्हणजे हे असतं Toothpaste. पावडरी. टूथपेस्ट नाही. मंजन म्हणजे काय? घास म्हणजे काय? आहे त्याला काहीतरी. द्या. बरं टिकटॅक द्या मला. हे सोडा टिकटॅक द्यायचे. ए नाही, मला ह्याचे पॉईंट्स पाहिजेत. बघितलं बेनिफिट मिळत नाही बोलत होती. बेनिफिट नाही Benefit मिळत आहे. मिळतं मग कुठे मिळेल? फक्त बोललीये मी. तिला. बाबा, घे टिकटॅक घे तिला. टिकटॅक नकोय मला. नो. मला लॉलीपॉप हवंय. हां. अजून 5. बरं.
ओके कशा टाईपचे आहेत? ह्याच टाईप. ओके जरा English जीके वाले मजा येत होती. हे ट्रान्सलेशन हां, वगैरे जरा. नको मग पहिल्या वेळेला विचारू का मी? हा चालेल ठीक पण आहे, चला. अवघड नको जरा इझी. चालेल अवघड काय एवढं एका तासात किती सेकंद असतात? 60. नाही सेकंड काय एका एका तासात. 3600. बरोबर. एका मिनिटात ओके. असे नको जरा मला येणारे विचार ना. काय मी आता कॅल्क्युलेट केलं डोक्यामध्ये पटकन. ओ माय गॉड. तुमचं हा मी ते द्या ते काय ते? लॉलीपॉप द्या लॉलीपॉप देऊ आपण गिफ्ट देऊ जरा लागलंय ना. बरं. लागलं असल्यामुळे हे भेट तुम्हाला Hello. लॉलीपॉप. हे सगळं घेऊ शकतो? नाही ते दे बघ विचार कशी बघायचे बघतीये बघ फक्त. कशी. घ्या. तिने एक असा एक लुक दिला. मी दोन द्यायला थांबलोय. तिला टेन्शन आलं. नाही मी पुढचा प्रश्न काय विचारतो त्या झोन होते. काय काय आहे? काय प्रश्न? नेक्स्ट 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर असतात? ओ 27 का काहीतरी असेल मला आठवत नाही. ऑप्शन द्या ना आम्हाला. हा ऑप्शन आहे ना. आम्ही MCQ सॉल्व्ह केले त्यामुळे. 23, 25, 27. 23 23, 27. चालत 25. ओ पण आय वॉज राईट ना जवळ होतो मी 25 मी 27 म्हणतो. I only I was right. लॉलीपॉप दिला ना. हा सॉरी. हा इथे पण आम्हाला तेच पाहायला मिळतंय ज्यावेळी टीव्हीवर बघत असतो. बरं खरं आहे. मी खूप रिअल ऍक्टिंग करतो. ओ येस. ओके. भारताला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? 1947. मी आधी बोललोय सो मला हे आम्ही मिळालं. एकत्र बोललोय. बरं द्या. 1947 कोणीही सांगेल इकडे ते ती छोटी मुलगी पण सर थर्ड सांगेल. अंपायर तुम्ही आमचे डिरेक्टर सर दोन्ही पण. ते थर्ड अंपायर आहेत. तुम्ही सांगा कोणी दिलं कोणी सर? पहिला दोन्ही आन्सर दिले दोघांनी सांगा. दिल्या ना. सर तो नाही अरे. नाही मी म्हणते की दोघांनी दिलं. अजय सरांनी सांगितलेलं आहे. कोणता हवाय? लॉलीपॉप ना ऑलरेडी आहेत तिच्याकडे पण ठीक आता- आहे तू बूमर घे. सर तुम्हाला काय हवंय? हा जेम्स बूमर जेम्स चित तुमच्याकडेच आहेत. जेम्स आहेत, आपलेच आहेत जेम्स. काढ त्यातलं एक. नाही तर ती जाताना असा लुक देऊन जाईल. ती जेम्स. म्हणेल की परत सरांना ये थँक्यू सर. बरं आता लास्ट क्वेश्चन. बरं सूर्य हा ग्रह आहे की तारा? तारा. करेक्ट. दोघांनी सोबतच उत्तर दिलंय. बूमर द्या आम्हाला आता. आणि मला ते 50 रुपये खरे ठेवायचे ना तिथे तुमचं काहीच गेलं नसतं. 50 रुपये झाले असते दर क्वेश्चनला 50 रुपये द्यायचे. आणि मला काय हवंय माहितीये का? काय हवंय? मँगो बाईट आहे, इक्लेर आहे. मी म्हणते हेच दे. ह्याला कसं खूप वेळ खाऊ शकतो ना लॉलीपॉप त्यामुळे मजा येईल. मी चिक्की खातोय. तसंही मला हे सगळं चालायला वगैरे खूप वेळ लागतो त्यामुळे यांनी असं षडयंत्र रचलंय ना की बाहेरच येत नाहीये चिक्की बघ. नाही ते फोल्ड करून टाकायचे. हे कुठे आहे? तिथेच आहे. नाही माझ्याकडे येऊ नका. मी लॉलीपॉप तिथे दिलाय. कुठे गेला? असं ऍक्टिंग बघितली. आय स्वेअर मला माहित नव्हतं. लॉलीपॉप अरे यार, sir. खिचात ठेवलाय कसे लॉलीपॉप. करतात नाही. ग्रीन ऍपल. पण हेन्स प्रूव्ड मी जिंकलोय हा गेम. चल काही पण काकू. तुमच्या अशा काही आठवणी आहेत का शाळेतल्या की चॉकलेटसाठी भांडणं केली की आईकडून पैसे उचलले नाही असं पण काही? माझी एक कोर मेमरी आहे की मी शाळेत असताना ना चिंच खूप खायचो. मुली खातात युजली चिंच. असं काही नसतं. मुलं हो. खातात. नाही, हो. मुलं पण माझे मित्र होते आणि शाळेच्या बाहेर 2 रुपयाला ते चिंच असे मिळायचे. सो आम्ही ते अशी मधली सुट्टी झाली की ते असं धावत जायचो आणि ते खूप मोजका स्टॉक असायचा त्यांच्याकडे. त्यामुळे जे पहिले 4-5 मुलं जातील त्यांनाच मिळायचं. सो आम्ही असं रेडी असायचो की मधली सुट्टी झाली धावत जायचं चिंच घेऊन यायचं. हे माझ्या आजूबाजूला सगळे लोक करायचे आणि मी गर्ल्स हायस्कूलमध्ये होते. गाईस लॉलीपॉप द्या. फक्त सांगितलं. तुमची माझी अशी काही मेमरी आहे का? माझं ना लहानपणच सगळं चॉकलेटमध्ये गेलंय. कारण मी पसायदान म्हणायचे. मी वयाच्या काहीतरी पसायदान? मी 2.5 वर्षापासून पसायदान म्हणायचे. आणि म्हणजे माझा भाऊ म्हणायचा म्हणून मी असं पाठ केलं होतं. त्यामुळे सगळे मला ना असं लालच दाखवायचे की मँगो बाईट देतो. आणि मला तेव्हा मँगो बाईटचं मला खूप क्रेज होतं आणि किसमी बार एक होता. सो मी म्हणायचं मला किसमी बार पाहिजे किंवा मला मँगो बाईट पाहिजे. सो त्यासाठी मी माझं दाताचं खूप रूट कॅनल पण करून घेतलंय आणि खूप चॉकलेट्स खाल्लेत. बरं आता समर आले तर समर वेकेशन तुम्ही काय करायचं लहानपणी? मला वाटलं समर म्हणजे पिंट्या दादा. आले ना. पिंट्या दादा हो आलेत. समर वेकेशन्स मध्ये काय नाही मी आजीकडे जायचो. हेच मला आठवतंय. आजीकडे जायचो खूप मजा करायचो. आजीकडे मित्र होते तिकडचे नदीवर पोहायला वगैरे एवढंच आठवतंय मला.
मी पण माझ्या आजीच्या गावी जायचे समरमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि तिथे एकतर खूप आंबे खायचो. जसे गावातले आंबे असतात ना, असे कॉटच्या खाली, बेडच्या खाली सरकवतात खूप सारे. सो असे भरपूर काढायचे, खायचं. आणि काचा कवड्या किंवा खूप सारे गेम्स खेळायचे. सो खाणं पिणं आणि चंपक वाचणं. चंपक खूप वाचायचं. हो, चंपक कॉमिक ना. हां, हे असं पण एक चंपक पण हे खूपच होतं. आठवतंय मला. आणि ते न्यूजपेपरमध्ये कलरिंग करायचं एक सेगमेंट यायचा ना, तो न्यूजपेपरचं नाव मी विसरलो, एक वेगळंच नाव होतं त्याच्यामध्ये. रंगरंगोटी हे सगळं पण खूप करायचं. मी डायरी लिहायचे. Diary लहानपणी नाही. डायरी लिहायचे यार. मला लहानपणापासूनच ही एकदम अशी अभ्यासच नाही, ते अभ्यास होते, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत कोण लिहितं डायरी? हुशार मुलं. सो हां, ज्यांना मजा राजस्थान यायची. आन्सर आठवतं पटकन ते मुलं. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. लाईमलाईट मराठीसोबत हा गेम खेळून तुम्हाला कसं वाटलंय? खूप मजा आली. खूप मजा आली. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. आणि लाईमलाईट मराठीसाठी सॅड वाटतंय की त्यांना आम्ही लुटलंय आता. आणि असं वाटतं की म्हणजे हे आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय बाय द वे, आणि खूप मजा आली. माझं कॉर्टिसॉल लेवल खूप वाढलं आहे स्ट्रेसमुळे, पण खूप छान मजा आली. आज दिवसभरात असं जे काही हळूहळू चाललेलं आहे ते आत्ता असे आम्ही झालेलो आहोत. सो थँक्यू सो मच Thank you लाईम so much. मराठी, Thank you so much. लाईमलाईट. थँक्यू.